आत्या तयार नाही झालीस, चल निघायचं काय झाली तयारी बघ, पावडर वगैरे लावून. पावडर काय फक्त आत्या, मेकअप नाही केलास? अगं हे काय वय आहे का मेकअप वगैरे करण्याचं? आणि ते किती भडक भडक वाटतं, ते माझ्या चेहऱ्याला सूट काय होणार का? आत्या मी आहे ना, कशाला काळजी करतेस तू? एकदम मस्त लाईट वेट मेकअप आणि ज्यामुळे तू अजून खुलून दिसशील. प्रेक्षक हो, आज आपण छान गव्हाळ सावळ्या रंगाचा सुंदर आणि साजेसा मेकअप कसा करायचा, कोणते प्रोडक्ट्स वापरायचे, मी तुम्हाला शेड सुद्धा सांगणार आहे की तुमची ही शेड असेल तर तुम्ही काय वापरायचं. ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी नमस्कार, मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, ब्युटी टिप्स, फॅशन टिप्स आणि बरंच काही. त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या. तर मग चला सुरू करूया आपल्या आजच्या मोस्ट अवेटेड व्हिडिओला माझ्या आत्यासोबत. चला. तर आता आत्याच्या फेसवर काहीच नाही आहे, जस्ट फेस वॉश केलेला आहे. आता ही आजची व्हिडिओ जास्त डिटेलमध्ये याच्यासाठी असणार आहे की मॅच्युअर्ड स्किनचा मेकअप आपण कसा करणार आहोत, त्यासाठी काय काय टिप्स आपल्याला लागणार आहेत. मी आता वापरते आहे प्लमचं मॉइश्चरायझर. तर सगळ्यात आधी आपण फक्त मॉइश्चरायझर लावून घेणार आहोत आणि वेळ घेऊ द्या मॉइश्चरायझरला सेट व्हायला. आता मी वापरते इन्साइटचं कलर करेक्टर. आता फक्त आपल्याला कुठे लावायचं आहे, जिथे जिथे आपल्याला वाटतं आहे की नॉर्मल स्किनपेक्षा थोडं डार्क एरिया आहे तिथे आपण तो लावायचा, म्हणजे बेस बसताना व्यवस्थित बसतो. आता मी हा लावते आहे अंडर आयला आणि आपल्या लिप्सच्या आजूबाजूला. इंडियन स्किन टोनला लिप्स अराउंड पिगमेंटेशन लिप्स अराउंड पिगमेंटेशन असणं नॉर्मल आहे. आता मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की लाईट स्किन टोनसाठी ना बरेचसे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. मी बीबी क्रीमचा अगोदरसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यामध्ये आयव्हरी किंवा बीचचे जे लाईट टू मीडियम आहेत ते वापरू शकतात. पण मीडियम टू डस्की स्किनवाल्यांनी काय वापरायचं, कारण त्याचे शेड्सच कोणत्या बीबी क्रीमचे नाही आहेत. तर मी जेव्हा एक्सप्लोअर करत होते तेव्हा मला मार्समध्ये असे शेड्स दिसले, तर आता तेही मी तुम्हाला सांगते आणि मी हे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. जर का तुमचा असा गव्हाळ रंग असेल तर मग तुम्ही बिस्किट शेड घ्या मार्स बेबी क्रीमची. जर आता जसा आत्याचा जो टोन आहे तो तुम्हाला हवा असेल तर त्यामधली 04 टॅन शेड तुम्हाला घ्यायची आहे. आणि जर अजून डीप स्किन असेल, डीप टोन असेल तर मग तुम्हाला रिच नावाचा यामध्ये टोन येतो. हे 3 टोन तुम्हाला युजफुल ठरतील. तर हे आपण डायरेक्ट फेसवर नाही लावायचे. पहिले तुम्ही ही पोअर करून घ्या कुठेतरी हातावर किंवा पॅलेटवर आणि त्यानंतर हलकं हलकं लावायला सुरू करा. आधीच खूप लावू नका, कारण की खूप झालं तर आपल्याला कमी करता येणार नाही, पण कमी झालं तर लावता येईल. ब्युटी ब्लेंडर घेतलं आहे, त्याला भिजवलं, पिळलं आणि बऱ्यापैकी डॅम्प ब्लेंडर आपण घेतलेलं आहे आणि त्यांनी ब्लेंडिंग करणार आहोत. ब्लेंडिंग तुम्ही बोटाने सुद्धा करू शकता. मी सांगू तर म्हणजे माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे की गव्हाळ किंवा सावळा रंग असतो ना, त्यांचे फीचर्स बघा ॲज कम्पेअर टू जे खूप फेअर स्किन टोनचे लोक असतात त्यांचे बघा. तुम्हाला शार्प फीचर, एकतर सुंदर डोळे, एकतर सुंदर नाक, एकतर सुंदर आयब्रोज हे तुम्हाला मिळतात या टोनमध्ये. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की जे आपल्याला मिळाले ना ते देवानी दिलेलं गिफ्ट असतं आपल्यासाठी. फक्त ते अजून खुलून दिसवणं आपली जबाबदारी आहे, ते बदलणं आपली जबाबदारी नाही आहे आणि ते रॉंगच आहे. आता छान आत्याचा बेस सेट झालेला आहे. आता आपण बीबी क्रीमनी सेट करून घेतलेला आहे आणि ह्याला आपण आता लॉक करणार आहोत, ते म्हणजे कॉम्पॅक्ट पावडरनी. आता ही कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघताय मेबलिनची, फक्त हा शेड वेगळा आहे. हा शेड आहे 230. मी याचे डिटेल्स देते डिस्क्रिप्शनमध्ये. हा आता डायरेक्ट असं लावलं ना आपण तर मग त्याला पॅच पडणार. त्यामुळे आधी टॅप करा हातावर, तो एक्सेस निघून जाऊ दे आणि मग हळूहळू आत्याला टॅप नाही करायचं, तुमच्या स्किनला टॅप करा. आत्या इथे आता 4-5 दिवस झाले आम्ही आता एकत्र आहोत आणि माझं आत्या सारखं करून करून तुमच्यासमोर माझं आत्या येणार आहे. आणि ही लावताना ड्रॅग करायचं नाही, असं ओढायचं नाही, टॅप 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 करून लावायचं. आणि मी तुम्हाला सांगेन, जर का तुम्ही एक 40-50 क्रॉस केले तर गरज नसेल तर फाउंडेशनकडे वळूच नका,
कारण लाईट वेट फाउंडेशन खूप सर्च केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे एखाद छान BB क्रीम किंवा CC क्रीम तुम्ही निवडलं तर मग जे वयोमानानुसार जी आपली स्किन लूज होत जाते तर ती तितकी दिसत नाही, कारण BB क्रीम तुमच्या चेहऱ्याला छान सेट करून ठेवते. हे तर बेसिक आहे की जर का तुम्ही रोजच्यासाठी ट्रॅव्हल करताय, ऑफिसला जाताय, कुठे बाहेर जाताय, तर मग तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे, BB क्रीम लावायची आहे, कॉम्पॅक्ट लावायची आहे, बास तुमचा मेकअप झाला. काजळ लावायचं असेल तर लावा, लिपस्टिक लावायची असेल तर लावा. आता यापुढे मी जी स्टेप करणार आहे ही स्टेप आपण म्हणूयात की स्पेशल समरसाठी आहे. एकदा का तुमचा बेस झाला की एकदा तुमच्याकडे जर का फिक्सिंग स्प्रे असेल, तुम्ही फंक्शनसाठी वगैरे जाते तर त्यासाठी स्टेप आहे, डेली वेअरसाठी काही गरज नाही आहे. तर आता मी वापरते PACचं पॅकचं मायक्रो फिनिश मेकअप फिक्सर. माझं फेवरेट फिक्सर आहे कारण ह्याचं ॲप्लिकेशनच खूप छान आहे. आता डोळे बंद कर, स्प्रे होणार आहे. आता किती फ्लोलेस ॲप्लिकेशन आहे बघा. आणि आता चेहऱ्यावर तुम्ही बघू शकताय. आता हे असंच्या असं सुकू द्या, त्याला हात लावू नका. म्हणजे जो आपण बेस केलेला आहे तो बेस जशाच्या तसा राहील किती पण तुम्ही उन्हामध्ये गेलात तरी. आणि पुन्हा एकदा आपण आता कॉम्पॅक्ट फिरवून घेणार आहोत. कॉम्पॅक्टच्या ऐवजी जर का तुमच्याकडे लूज पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही फिरवू शकता. आता आपण लायनर लावणार नाही आहोत, कोणतंही लिक्विड किंवा जेल, कारण ऑलरेडी ना डोळ्यांवरती सुरकुत्या असतात. त्यामुळे मग जेव्हा आपण ह्या गोष्टी लावतो ना तेव्हा त्याच्यामध्ये जाऊन तुमची ती प्रॉपर शेड दिसत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, तुमच्याकडे जर का ब्लॅक आयशॅडो असेल तर तुम्ही तो यूज करू शकता. जर आयशॅडो नसेल तर हे जे प्रोडक्ट मी ऑलमोस्ट माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय ते आहे स्वीज ब्युटीचं काजळ आणि आयब्रो पावडर. तर त्याच्यातली जी आयब्रो पावडर आहे ती आयब्रो पावडर आपण ॲज अ लायनर म्हणून यूज करायची. आता डोळे बंद कर. आता थोडंसं फक्त एक्सटेंड करायचं आणि लाईन मारून घ्यायची. आता असंच लगेहात आपण आयब्रोजसुद्धा करून घेणार आहोत. आयब्रोला सुद्धा हेच तुम्ही वापरू शकता. हे नसेल तर तुमच्याकडे जी पेन्सिल असेल ते तुम्ही वापरा. पण नेहमी लक्षात ठेवा, जो पॉईंट फर्स्ट बिगिनिंग पॉईंट आहे आयब्रोचा तिथून कधीच आयब्रो करायला सुरुवात करायचं नाही, नाहीतर ते आर्टिफिशियल दिसतं. मिडपासून सुरू करा आणि हळूहळू पुढे या. आता आपण इथून सुरू केलं आणि एक अंदाज घ्यायचा की कुठल्या साईडला ग्रोथ आहे आणि हलक्या हलक्या हाताने करायचं, डार्क करायचं नाही. हे आता आपण ब्लश करणार आहोत. ब्लश सुद्धा कम्प्लिटली ऑप्शनल आहे. जर हा डेली वेअरसाठी करत असाल, फंक्शनसाठी करत असाल तर तुम्ही लावू शकता. हा आहे मेकअप रिव्होल्यूशनचा ब्लश. याची शेड वगैरे मी देते डिस्क्रिप्शनमध्ये. आता घेऊन डायरेक्ट लावायचं नाही आहे, एक्सेस काढून टाकायचं आणि मग जस्ट लावायचं. आता यानंतर आपण करणार आहोत मस्कारा. हा आहे मेबलिनचा लॅश सेन्सेशनल मस्कारा. खूप छान व्हॉल्यूम देतो. आता माझ्या खांद्याकडे बघ, माझ्या खांद्याकडे बघ, इथे बघ. हां, आणि हलक्या हाताने फक्त तुम्हाला तो लावायचा. तुम्हाला आठवतंय ते लहानपणी सुरुवातीला जेव्हा हे मेकअपचे नवीन नवीन ट्रेंड यायला सुरुवात झालेली तेव्हा ते असं एवढं एवढं मेकअप बॉक्स यायचा आणि त्याच्यातनं असे एक दोन बाहेर व्हायचे. तर ती सुरुवात माझी मेकअपची होती आणि त्याचं पहिलं माझा बड्डे होता का भाऊबीज लक्षात नाही आहे, पण तेव्हा तो आत्याने मला तो सेट आणून दिलेला. तो मेकअपचं आणि लिपस्टिकचं एक असं उभं यायचं आणि त्याच्यातनं एक एक लिपस्टिक अशी बाजूला बाजूला यायची. त्यामुळे आता तो तिथून ते हा इथपर्यंतचा प्रवास हा सगळा आत्याने बघितलेला आहे माझं स्ट्रगल. आता आपली शेवटची स्टेप आहे ती म्हणजे लिपस्टिक. आता लिपस्टिकच्या आधी नेहमीप्रमाणे मी जे म्हणते की आपल्याला लायनर गरजेचं आहे. हे स्विस ब्युटीचं लायनर आहे, रॉयल रेड 01 शेड. ह्या सगळ्या डिटेल्स मी देते डिस्क्रिप्शनमध्ये. मी लिपस्टिक वापरते ती आहे शुगरची आणि शेड आहे कॉफी क्रेज. या सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते.
ही सुद्धा खूप छान मॉइश्चराईज आहे. ही तुम्ही डायरेक्टसुद्धा अप्लाय करू शकता, पण आता मला असं समोरच्याला लिपस्टिक लावता येत नाही, त्यामुळे मी ब्रशनी जास्त कम्फर्टेबल आहे. आणि ते असं कर, असं. हां, आत्याला डार्क शेड आवडत नाही, पण जर का तुम्हाला डार्क शेड आवडत असेल तर तुम्ही कुठलीही शेड लावू शकता. पण आत्याला न्यूड किंवा अशा लाईट शेड असतात त्या खूप आवडतात. मेकअप सुरू करायच्या आधी लिप मॉइश्चराईज ठेवून द्या, म्हणजे तुमची लिपस्टिक व्यवस्थित लागेल आणि लिप्स तयार असतील काहीतरी त्याच्यावर ॲप्लिकेशन करून घ्यायला. आम्ही बराच वेळ शांत बसायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर पुन्हा एकदा एक ऑप्शनल स्टेप, म्हणजे सगळा मेकअप झाल्यानंतर स्प्रे करा. फंक्शनसाठी हे गरजेचं आहेच, डेली वेअरसाठी गरजेचं नाही. आता डोळे बंद कर. आपला लुक पूर्ण होणार आहे ते म्हणजे छानशा टिकलीनी. आत्याची ही फेवरेट टिकली आहे, ती म्हणजे चंद्रकोर. आत्याची फेवरेट टिकली आहे चंद्रकोर. तर छान असा मस्त लुक आला. ओके, सो आता हे सगळं झालेलं आहे. मी पुन्हा एकदा रिवाईज करते. जर डेली वेअरसाठी हा तुम्ही मेकअप करणार असाल, मॉइश्चरायझर, बेबी क्रीम, कॉम्पॅक्ट, काजळ किंवा लिपस्टिक जे काय तुम्हाला हवं आहे ते, बास, विषय संपला. आणि बाहेर जाणार असाल, ट्रॅव्हलिंग होणार असेल तर कंपल्सरी सनस्क्रीन ठेवाच. घरातल्या घरात असेल, काय शूट वगैरे असेल छोटंसं तर काही हरकत नाही आहे. आणि जर का तुम्हाला फंक्शन वेअरसाठी जायचं असेल तर मग लायनर, छान बोल्ड लिपस्टिक, फिक्सर आणि प्रायमर ह्या गोष्टी त्यामध्ये ॲड करा. आणि कोणत्या स्किन टोनला कोणता बेबी क्रीमचा शेड जाईल हे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते आणि त्या सगळ्यांच्या लिंक पण देते, त्यामुळे तुम्हाला अजून ते इझी जाईल. सो आता आपण बघूयात. सगळ्यात आधी त्याच्या अगोदर मला सांगायला आवडेल, आत्याला मेकअप वगैरे असं फार क्रेज नाही आहे. ते आता बिचारी मी तिला माझ्यासाठी ती इथे येऊन बसली आहे आणि तिने ते सगळं मेकअप वगैरे केलं आहे. सो आता आपण बघूयात की तिला हा मेकअप कसा वाटला आहे. तिला मी आत्तापर्यंत दाखवलेला नाही आहे. घे तुझ्या हातात बघ कसा, मला दिसत नाहीये. खूप सुंदर, आवडला? खूप नक्की मस्त. आवडलं. असं तुला ते makeup कधी भडक करत नाही, पण लग्नात जो केलेला त्याच्यानंतर आता बऱ्याच वर्षांनी, आणि त्यापेक्षा आजचं सुंदर असं मी म्हणेन. ते तू केलंस त्याच्यामध्ये खूप खूप छान. पण असं तुला भडक वगैरे वाटतंय किंवा काही काहीतरी नाही, चेहऱ्यावर छान खूप लागलंय असं काय खूप वाटतंय? मस्त वाटतंय. आता आजच्या या छान स्पेशल व्हिडिओच्या दिवशी आता आत्यासुद्धा खूप खुश आहे हा लुक बघून. आणि हा अगदी एक 15-20 मिनिटामध्ये झालेला आहे, कारण की ते पण मी सांगत होते त्यामुळे तो इतका वेळ गेला. तर बऱ्याचदा कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगितलेलं असतं की तुझा रंग असाच आहे, तुला हे सूटच नाही होत, हे असंच होतं आहे, तसंच होतं आहे, किंवा तुला हे कपडे सूटच होत नाही आहेत. हे सांगितल्यामुळे, कोणाच्या तरी सांगण्यामुळे तुम्ही अंडर कॉन्फिडंट होऊन ज्या गोष्टी सोडलेल्या आहात, तुम्ही आता प्रेझेंटेबल नाही राहतात, तुम्हाला मेकअप करायला आवडत नाही आहेत, तर आज मला तुम्हीसुद्धा आणि माझी आत्यासुद्धा मला प्रॉमिस करणार आहे की तीसुद्धा आता छान छान मेकअप करणार आहे, कारण हा सगळा मेकअप आत्या घेऊन चालले आहे. नक्की. आणि मग आत्यासुद्धा छान छान फंक्शनला आता तयार होणार आहे आणि तुम्हीसुद्धा तयार व्हायचं, हे मला तुम्ही प्रॉमिस करा. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. हा मेकअप लुक कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा. आता त्यांना म्हण की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चलो, थँक्यू, बाय. बोल बाय.